मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर. आज आपण MSCIT मधील न्यू इरा 2024 मधील IT अवेअरनेस इरा मधील सेशन नंबर 24 पाहणार आहोत. इरा ओपन करा. इथून लँग्वेज मराठी करून घेऊ आपण. आपल्याला लॅबवर सोडवायचे, थेरियावर तुम्हाला सगळं ऐकायचं आहे. सेशन नंबर 24 मध्ये लॅब आवरला क्लिक करा. टायपिंग प्रॅक्टिस सोडून घ्या आणि सेल्फ पाथला क्लिक करा. सेल्फ पाथ चालू करा. स्टार्टला क्लिक करा. पहिला प्रश्न आहे, MS एक्सेल मध्ये मासिक खर्चाचे शीट तयार करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते टेम्पलेट वापराल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हाऊसहोल्ड मंथली बजेट. सबमिट. नेक्स्ट, MS एक्सेल मध्ये टेम्पलेट वापरण्यासाठी यापैकी कोणत्या स्टेप योग्य आहेत ते ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सबमिट. MS एक्सेल मध्ये नवीन फाईल सेव्ह करण्यासाठी यापैकी कोणत्या स्टेप योग्य आहेत ते ओळखा, जेणेकरून तुम्ही ते एडिट करण्यासाठी परत येऊ शकता. पर्याय क्रमांक 2. सबमिट. नेक्स्ट, तुमचा मित्र MS एक्सेल साठी नवीन आहे, त्याला त्याच्या फाईलमधील करन्सी बदलण्यासाठी होम टॅबमधील खालीलपैकी कोणता ग्रुप वापरता येईल हे ओळखण्यास मदत करा. पर्याय क्रमांक 1, नंबर ग्रुप. नेक्स्ट, MS एक्सेल मध्ये निवडलेल्या सेलचे चलन बदलण्यासाठी वापरलेल्या पायऱ्यांचा योग्य संच ओळखा. पर्याय क्रमांक 1. सबमिट. MS एक्सेल वर्जन 365 का उपयोग वेब ब्राउज़र में ऑनलाइन किया जा सकता है. बरोबर. सबमिट. पुढील प्रश्न, MS एक्सेल 365 ॲक्सेस करण्यासाठी कोणता ब्राउझर वापरला जाऊ शकत नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सबमिट. पुढील प्रश्न, खालील पर्यायापैकी कोणते फायदे एक्सेल 365 वापरण्यात नाहीत? पर्याय क्रमांक 3. सबमिट. येस. गो टू होमला क्लिक करा. पुढे आहेत नॉलेज चेक. स्टार्ट करा. पुढीलपैकी कशामुळे तुम्हाला रोज व कॉलम हेडर पाहणे शक्य होते? याचं उत्तर आहे शो रो हेडर. पर्याय क्रमांक 3. अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट खाली डॉलरचे चिन्ह भारतीय रुपयाच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणते करन्सी टाईप कराल? पर्याय क्रमांक 2. सबमिट. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सबमिट. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3. सेव्ह. पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सबमिट. सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सबमिट. सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सबमिट. आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सबमिट. नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सबमिट. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सबमिट. रिसाइम करा. समोर एंड एक्झाम करा. कन्फर्म. ओके. पुढे आहे डू इट युअर सेल्फ. पहिल्या प्रश्नाला सांगितले मिडल अलाइन करण्यासाठी B15 कॉस्ट ऑफ सेल सिलेक्ट करा. मिडल अलाइन करायचे होम टॅब अरेंजमेंट ग्रुपमधून. शीट ओपन होईपर्यंत वाट पहा. तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. B15 कुठे पहा. B15 सिलेक्ट करा. कॉस्ट ऑफ सेल आणि त्याला अलाइनमेंट मिडल द्यायचे आहे. होम टॅब अलाइनमेंट ग्रुपमध्ये इथं आहे मिडल अलाइनमेंट, ह्याच्यावरती क्लिक करा. कॉस्ट ऑफ सेल अलाइन मिडल
साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या वर्कशीटमध्ये प्रकाश स्टेशनरी स्टोअर्स टेक्स्ट सिलेक्ट करा. ते अलाइन लेफ्ट करण्यासाठी होम टॅब अलाइनमेंट ग्रुप याचा वापर करा. जे सांगितले ते टेक्स्ट सिलेक्ट करा आणि अलाइन लेफ्ट वरती क्लिक करा. अलाइन लेफ्ट करण्यासाठी होम टॅब अलाइनमेंट ग्रुप इथं आहे. अलाइनमेंट लेफ्ट, अलाइन लेफ्ट, सबमिट करा. ओके. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये D9 ते F9 सिलेक्ट करा. त्याला मर्ज करण्यासाठी मर्ज अक्रॉस याचा वापर, तसेच अलाइन राईट करण्यासाठी होम टॅब अलाइनमेंट ग्रुप याचा वापर करा. D9 ते F9 सिलेक्ट करा. D मधला 9 कुठे पहा, इथं आहे. D9 ते F9 सिलेक्ट करायचे. मर्ज आणि अक्रॉसचा वापर करायचा आहे. मर्ज अँड सेंटरमध्ये जाऊन मर्ज अक्रॉस आणि अलाइन राईट करायचे. इथं अलाइनमेंट राईट करायचे. सबमिट. पुढील प्रश्न आहे, F3 सिलेक्ट करा. फॉन्ट साइज 10 करण्यासाठी फॉन्ट साइज 10 सांगितले आणि स्टँडर्ड रेड फिल कलर सांगितलं F3 ला. F3 सिलेक्ट करा. फॉन्ट साइज 10 करा इथून 10 आणि स्टँडर्ड रेड फिल कलर द्यायचा आहे. इथं आहे रेड, त्याच्यावरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढील प्रश्न आहे, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये कॉन्फिगर IT सर्व्हिसेस टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट साइज 20 करायचा आहे. जे टेक्स्ट सांगितले ते सिलेक्ट करायचे. हे टेक्स्ट सांगितलेलं आहे आणि ह्याची फॉन्ट साइज आपल्याला 20 करायला सांगितलेली आहे. इथून फॉन्ट साइज 20 करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. दिलेल्या वर्कशीटमध्ये एका लांब लाईनऐवजी अनेक लाईन्सवर सेल टेक्स्ट प्रदर्शित करण्यासाठी B3 सिलेक्ट करा आणि होम टॅब अलाइन ग्रुपमधून रॅप टेक्स्टवर क्लिक करा. B3 वरती क्लिक करा आणि इथे रॅप टेक्स्टवरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. इथे मर्ज सेल करायचा आहे B3 ते J2. B2 ते J2 सिलेक्ट करा. मर्ज अँड सेंटरचा वापर करा. इथे जायचं आणि मर्ज अँड सेंटरला क्लिक करायचे. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. दिलेल्या वर्कशीटमध्ये टेबलला वेगळ्या स्टाईलमध्ये त्वरित फॉर्मॅट करण्यासाठी B6 वर क्लिक करा. त्यानंतर होम टॅब स्टाईल ग्रुपमधील फॉर्मॅट ॲज टेबलवर क्लिक करा. मग कोणतीही स्टाईल सिलेक्ट करा. त्वरित फॉर्मॅट करण्यासाठी सेल B6 वर क्लिक करा. त्यानंतर होम टॅब स्टाईल्स ग्रुप फॉर्मॅट ॲज टेबलवर क्लिक करा. टेबलला फॉर्मॅटिंग करायला सांगितले. टेबल सिलेक्ट करा.
B6 वरती क्लिक करा. होम टॅबमधल्या फॉर्मॅट टेबलवरती क्लिक करा आणि कोणतीही टेबल स्टाईल घ्या. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके, पुढील प्रश्न H6 सिलेक्ट करा. होम टॅब एडिटिंग ग्रुपमधील सॉर्ट फिल्टर ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर सॉर्ट A to Z सिलेक्ट करा. A2 सिलेक्ट करा. सॉरी H6 सिलेक्ट करा. सॉर्ट अँड फिल्टर कमांड इथं आहे, त्याच्यामध्ये A to Z वरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. आणि इथला शेवटचा प्रश्न आहे रो 10 सिलेक्ट करा. त्यानंतर होम टॅब सेल ग्रुपमधील डिलीट शीट रो ऑप्शनवर क्लिक करा आणि डिलीट ऑप्शनवर क्लिक करा. दहा नंबरची रो सिलेक्ट करा. डिलीटला क्लिक करा आणि डिलीट शीट रोला क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. कन्फर्म करा. ओके करा. प्रोसेस फॉलो सोडून घ्या. पुढे आहेत सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करा. पहिला काय बघा, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये सर्च बॉक्स मध्ये हाऊसहोल्ड एक्सपेन्स टाईप करा. परिणामामधून हाऊसहोल्ड मंथली बजेट टेम्पलेट निवडा आणि ते तयार करा. इथं सर्च करायचे. त्यानंतर हाऊसहोल्ड एक्सपेन्स कुठे पहा, इथे हाऊसहोल्ड एक्सपेन्स टाईप करा. हाऊसहोल्ड मंथली बजेट कुठे पाहिजे, इथं आहे, त्याला क्लिक करा आणि क्रिएटला क्लिक करा. सेव्ह ॲज वापरून कामाची शीट एक नवीन कॉपी तयार करा आणि मूळ शीटला सुरक्षित ठेवा. तुमच्या डेस्कटॉपवर तुमच्या शीटला मंथली एक्सपेन्सेस नावाने सेव्ह करा. फाईल, सेव्ह ॲज, ब्राउज. ओके, डेस्कटॉप. इथं नाव लिहिण्यासाठी क्लिक आणि सेव्ह. SIM एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म. ओके. अशा प्रकारे सेशन एंड टेस्ट राहिलेली आहे. सेशन कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट. पहिला प्रश्न, USB ची रचना एक्सपान्शन कार्ड किंवा स्लॉट्स यांचा वापर न करता विविध बाह्य डिव्हाइसेसना सपोर्ट देता येईल अशी केलेली असते. याचं उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न, बिट्सची जी संख्या एका वेळी बसमधून जाऊ शकते त्या संख्येला बिट वाईड म्हणतात. चूक. प्रत्येक कॉम्प्युटर सिस्टीममध्ये बसेसच्या दोन प्राथमिक श्रेणी असतात, सिस्टीम बसेस आणि एक्सपान्शन बसेस. बरोबर. सिस्टीम बोर्डवरील विविध इलेक्ट्रॉनिक घटकामध्ये संवाद घडवून आणणाऱ्या मार्गांना बस लाईन्स म्हणतात. पर्याय क्रमांक 3 सबमिट. एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म करा आणि ओके करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 24 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 25 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.